राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचं होम पिच असलेल्या केज मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिलेली आणि इथलची जागा विजयाच्या अनुषंगाने तशी प्लॅनिंग देखील केली जाते आणि फॉर्म भरण्याची जी धावपळ आहे ती देखील सुरू झाली। माझ्यासोबत कार्यकर्ते आणि खुद्द उमेदवार देखील आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीनं या निवडणुकीच्या कामाला लागला आहेत? पुढचे उमेदवार जर बघितला पण तर प्रस्थापित घराणं असं म्हटलं जातं। साहेब गेले 30-35 वर्षे हे घराण्याशाहीला म्हणजे जय भीम म्हणायची सध्या लाज वाटते। त्याच्यावर त्यांनी मंत्रिपद, आमदारपद सगळं हे गोसायचं घेऊन गांजे ऐकायला लागलेत। तर हे आम्हाला घराण्याशाही हटवायची, हे व्हीजीएनटी जिल्हा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो। मात्र नेमकी ही राखीव जागा आहे आणि राखीव जागेवरती प्रतिनिधित्व राखीवांना भेटते का? नाही म्हणायचं, भेटते का नाही? काय म्हणणं असेल तुमचं आणि एकंदरीतच या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत काय झालं, काय नाही झालं आणि या प्रचाराच्या मुद्दे कुठले असतात नेमके तुमचे? साठे साहेब म्हणजे एक तर सर्वसामान्याचं काम करणारे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत। गोरगरिबांचे ते कामं करतात। आमदारांनी काही काम केलं की? आमदारांनी आतापर्यंत जे काम केलंय ते फक्त अडवणुकीचं काम केलंय। समजा एखाद्या शेतकऱ्याच्या जर डीपी द्यायचा असेल तर ते त्यांच्या जर विरोधातला असेल किंवा त्यांच्या जर ह्याच्यातला नसेल तर त्या डीपी अडवून टाकायच्या, असं त्यांनी त्या अधिकाऱ्याकडूनच केलेले आहेत। कारण समजा मंजूर झालेल्या जर यादी असेल त्यांनी घ्यायची, ज्या त्या गावामध्ये फोन करायचा किंवा तुमची डीपी मंजूर झालेली आहे त्यांच्या कार्यकर्त्याला, आणि त्यांच्याकडून जर समजलं त्यांना की नाही हा आपल्या माणूस कामाचा नाही आहे, तर त्याची तो डीपी मंजूर झालेली सुद्धा त्या यादीतून वगळायचं काम या मुंदडाने केलेलं आहे। म्हणजे अशी कामं ते या मतदारसंघात आतापर्यंत त्यांनी केलेली आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पांना इथून लीड मिळालेली होती। ते लीड मिळण्यापाठीमागची काय नेमकी कशी रणनीती केलेली होती आणि तुम्ही ती प्लॅनिंग काय होती, नेमका रोष कोणावरती होता तो? नाही आता लोकसभेची निवडणूक ही जनतेनेच हातात घेतलेली होती। रोष कोणावर आहे ते सांगायचं म्हणजे त्याच्यापेक्षा जनतेने हातात घेतली होती, त्याच्यामुळे ते जनतेनं कौल दिलेला होता बजरंग बाप्पाला, त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला। इथल्या आमदाराचा पराभव म्हणजे हे होता, अपयश होतं? हो, आमदाराचं पण भाजपच्या आमदाराचं अपयश हे नक्कीच आहे ना। अच्छा, हो, म्हणजे पंकजाताई पडले त्याच्यामागं हे आमदाराचं चालू जे रनिंग आमदार आहेत नमिताताई मुंदडा यांचं हे पूर्णपणे 100% अपयश आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने ती लोकसभा निवडणूक आपण सगळ्यांनी पाहिली होती आणि आता विधानसभेच्या तयारीला लागल्यात, कामाला लागल्या आहेत, सगळ्या गावभेटी देखील करताय, लोकांचा काय प्रतिसाद आहे, कशा पद्धतीने लोक? आज केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि आत्ता होणारे आमदार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आम्ही गावोगाव भेटी दिल्यात आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शरद पवार गटानं उमेदवारी दिली। ह्याच्यातच 70% 75% विजय हा साठे साहेबांचा झालेला आहे आणि आघाडी सरकार आपल्या खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, रजनीताई पाटील आहेत, अशोकदादा पाटील आहेत, शिवसेना आहे, शिवसेना आणि आघाडी सरकारचे जितके बी घटक पक्ष, सगळे घटक पक्ष एकत्रित करून तुम्ही विजयाचं गणित बांधणार आहेत। मात्र मला महत्त्वाचं सांगायचं की केज मतदारसंघातल्या समस्या काय आहेत ज्या सुटल्या नाहीत गेल्या अनेक वर्षापासून? केज मतदारसंघामध्ये एकही विकासाचं काम झालं नाही। मी एक चॅलेंज करतो आपल्याला, आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की तुम्ही केजमध्ये सगळ्या केज मतदारसंघातल्या कुणालाही विचारा की 30 वर्षामध्ये एखादं काम तुम्ही दाखवा की जे काम प्रामुख्यानं ह्या ठिकाणी उल्लेख केला जाईल की विकासात्मक एखादं काम केलं जाईल, केलेलं आहे हे दाखवा। 2.5 वर्षे काळ आपलं सन्माननीय आमदाराला भेटला होता साठे साहेबाला, त्या काळातले कामं त्याचं श्रेयसुद्धा आज तेच आमदार घेत आहे। याचं ही निवडणूक कशावरती होईल नेमकी? आता हे निवडणूक होणार उद्योगधंदा केज शहरामध्ये, केज तालुक्यामध्ये, केज आंबेजोगाई तालुक्यात विकासाचे मुद्दे असतील आणि ह्या ठिकाणी काम करत असताना साठे साहेबाचं जे एक विजन आहे की एक स्वप्नातला केज मतदारसंघ घडवायचा आहे ते त्यांच्या बोलण्यातून आम्हाला सगळ्यांना जाणवतं आहे। आणि मी केज विधानसभा मतदारसंघाचा विधान परिषदेचा अध्यक्ष असल्यामुळं, विधानसभा अध्यक्ष असल्यामुळं ह्या ठिकाणी आम्ही सर्व ह्या ठिकाणचे तालुक्यातले आंबेजोगाई तालुक्यात पक्ष एकत्रित येऊन तुम्ही ही निवडणूक लढवताय, उमेदवार आहेत माझ्यापाशी, कशी आव्हान असेल आणि नेमके काय प्रश्न आणि काय उत्तर घेऊन जनतेसमोर जातात? केज मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न जर पाहिले तर अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे, त्या रुग्णालयाची फार दयनीय अवस्था झालेली आहे। त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळत नाही, त्याच्याकडे त्यांचं पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्ष आहेत, ते त्या ठिकाणी पाहायला तयार नाहीत। त्याच्यामुळं या केज मतदारसंघातील यांचं फक्त एकच लक्ष आहे की गुत्तेदारी करणे, गुत्तेदारीमध्ये पार्टनरशिप करणे, एकच काम डबल करणे, आणि ही लढाई खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे।
मात्र आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं अशाच पद्धतीने लढाई झाली होती, मात्र या मतदारसंघानं 13-14 हजाराची लीड दिली होती. ते त्यावेळेस तुम्ही करू शकले. यावेळेसचं चित्र काय असेल आणि ते कशा पद्धती असेल? यावेळेसचं चित्र त्याच्यापेक्षा वेगळं राहणार आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ती वेगळ्या पद्धतीची निवडणूक होती. विधानसभेची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीने आहे, कारण लोक या ठिकाणी 30 वर्षे ज्यांच्या घरामध्ये सत्ता आहे त्याला कंटाळलेले. त्याच्यापेक्षा त्यांची जी वागणूक आहे, ते जे येणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीची वागणूक देतात, अक्षरशः घरी गेल्यानंतर हाकलून देण्यापर्यंतचे अनेक लोकांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेले आहेत. काम सांगितलं, माझ्या एखादं DPचं काम सांगितलं, एखादं विकासाचं जर काम सांगितलं तर त्याला 5-10 मिनिट अगोदर खालीवर बोललं ऐकून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर ते कामाचा विषय मांडावं लागतं. अशी अवस्था या केज मतदारसंघातल्या मतदारांची झाल्यामुळं त्यामुळं लोक यावेळेस म्हणतात की काय झालं तर यावेळेस मुंदडा नको, असा नारा केज मतदारसंघामध्ये सुरू आहे. परिवर्तनाचं ठरलंय. 100% परिवर्तन होणार. काय सांगाल, काय लोकांची समस्या आहेत आणि लोक कशा पद्धतीने व्यक्त होतात? केज मतदारसंघ राखीव झाल्यापासून जवळपास साठेसाहेब 2.5 वर्ष सोडले तर गेल्या 30-35 वर्षापासून मुंदडा फॅमिलीचं या ठिकाणी आमदार मंत्री पद आहे. पण अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ अनुसूचित जातीचे काहीही काम करत नाही. गेल्या जानेवारीमध्ये केजमध्ये एक अण्णाभाऊ साठे सभागृह मंजूर झालं आहे. 9,99,000 टाकलेत, काम सुरू नाही. कुठं गेले पैसे? ते क्रांतीनगरमधले एक 2-3 गल्लीत 9,99,000 कुठं गेले? रोड नाही, काही नाही. केजमध्ये असाच प्रकार चालू आहे. अनुसूचित जातीच्या ज्या आरक्षण राखलेले होते, राजकीय आरक्षण आहे, याचा फायदा खरंच अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना झाला आहे का नेमका कुणाला झाला? फक्त मुंदडा फॅमिलीला झाला आहे. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, त्यापैकी एका जातीला फायदा झाला आहे. म्हणून या बारीला सर्व SC ST OBC मायनॉरिटी आणि ओपनच्या लोकांना साठेसाहेबांची निवडणूक हातात घेतलेली आहे आणि हेच साठेसाहेबांचा विजय आहे. आपण पाहतोय ज्या पद्धतीने इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भावना ज्या व्यक्त केल्या गेल्यात. गेल्या 30 वर्षापासून हा राखीव मतदारसंघ आहे, मात्र या ठिकाणी एक हाती सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांनी कुठलंही काम केलं नाही. फक्त घराणेशाहीचा वापर केला गेला आणि त्याचबरोबर आरोग्यशीची भाषा देखील बोलली गेली. त्यामुळे एकंदरीतच 23 तारखेला येत्या 23 तारखेला मतदार राजा कुणावरती गुलाल उधळणार आहे हे मात्र त्याच वेळेस समजेल. मात्र सध्या बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाचं जे काही निवडणुकीचं चित्र आहे हे रंगात आलं तर पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. एकच मिनिटं, फक्त 2 मिनिटाचा टिकटॅक. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचं होम पिच असलेल्या केज मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिलेली आणि इथलची जागा विजयाच्या अनुषंगाने तशी प्लॅनिंग देखील केली जाते आणि फॉर्म भरण्याची जी धावपळ आहे ती देखील सुरू झाली. माझ्यासोबत कार्यकर्ते आणि खुद्द उमेदवार देखील आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं या निवडणुकीच्या कामाला लागला आहेत? पुढचे उमेदवार जर बघितलं आपण तर प्रस्थापित घराणं असं म्हटलं जातं. साहेब, गेले 30-35 वर्षे हे घराणेशाहीला म्हणजे जय भीम म्हणायची सध्या लाज वाटते. त्याच्यावर त्यांनी मंत्रिपद, आमदारपद सगळं हे गोसाचं सोंग घेऊन गांजे ऐकायला लागलेत. तर हे आम्हाला घराणेशाही हटवायची, हे VGNT जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो. मात्र नेमकी ही राखीव जागा आहे आणि राखीव जागेवरती प्रतिनिधित्व राखीवांना भेटतंय का? नाही म्हणायचं. भेटतंय का? नाही. काय म्हणणं असेल तुमचं आणि एकंदरीतच या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत काय झालंय, काय नाही झालं आणि या प्रचाराच्या मुद्दे कुठले असतात नेमके तुमचे? साठेसाहेब म्हणजे एक तर सर्वसामान्याचं काम करणारे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. गोरगरिबांचे ते कामं करतात. आमदारांनी काही काम केलं की? आमदारांनी आतापर्यंत जे काम केलंय ते फक्त अडवणुकीचं काम केलंय. समजा एखाद्या शेतकऱ्याचं जर DP द्यायचं असेल तर ते त्यांच्या जर विरोधातला असेल किंवा त्यांच्या जर ह्याच्यातला नसेल तर त्या DP अडवून टाकायच्या, असं त्यांनी त्या अधिकाऱ्याकडूनच केलेले आहेत. कारण समजा मंजूर झालेल्या जर यादी असेल त्यांनी घ्यायची, ज्या त्या गावामध्ये फोन करायचा किंवा तुमची DP मंजूर झालेली आहे त्यांच्या कार्यकर्त्याला, आणि त्यांच्याकडून जर समजलं त्यांना की नाही हा आपल्या माणूस कामाचा नाही आहे, तर त्याची तो DP मंजूर झालेली सुद्धा त्या यादीतून वगळायचं काम या मुंदडाने केलेलं आहे. म्हणजे अशी कामं ते या मतदारसंघात आतापर्यंत त्यांनी केलेली आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पांना इथून लीड मिळालेली होती. ते लीड मिळण्यापाठीमागची काय नेमकी कशी रणनीती केलेली होती आणि तुम्ही ती प्लॅनिंग काय होती, नेमका रोष कोणावरती होता तो? नाही आता लोकसभेची निवडणूक ही जनतेनेच हातात घेतलेली होती. रोष कोणावर आहे ते सांगायचं म्हणजे त्याच्यापेक्षा जनतेने हातात घेतली होती, त्याच्यामुळे ते जनतेनं कौल दिलेला होता बजरंग बाप्पाला, त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला. इथल्या आमदाराचा पराभव म्हणजे हे होता, अपयश होतं. हो, आमदाराचं पण भाजपच्या आमदाराचं अपयश हे नक्कीच आहे ना. अच्छा. हो, म्हणजे पंकजाताई पडले त्याच्यामागं हे आमदाराचं चालू जे रनिंग आमदार आहेत नमिताताई मुंदडा यांचं हे पूर्णपणे 100% अपयश आहे.
काय सांगाल कशा पद्धतीने ती लोकसभा निवडणूक आपण सगळ्यांनी पाहिली होती आणि आता विधानसभेच्या तयारीला लागल्यात, कामाला लागल्या आहेत, सगळ्या गावभेटी देखील करताय, लोकांचा काय प्रतिसाद आहे आणि कशा पद्धतीने लोक आज केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि आत्ता होणारे आमदार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आम्ही गावोगाव भेटी दिल्यात आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, शरद पवार गटानं उमेदवारी दिली. ह्याच्यातच 70% 75% विजय हा साठे साहेबांचा झालेला आहे. आणि आघाडी सरकार आपल्या खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, रजनीताई पाटील आहेत, अशोकदादा पाटील आहेत, शिवसेना आहे, शिवसेना आणि आघाडी सरकारचे जितके बी घटक पक्ष सगळे घटक पक्ष एकत्रित करून तुम्ही विजयाचं गणित बांधणार आहेत. मात्र मला महत्त्वाचं सांगायचं की या केज मतदारसंघातल्या समस्या काय आहेत ज्या सुटल्या नाहीत गेल्या अनेक वर्षापासून. केज मतदारसंघामध्ये एकही विकासाचं काम झालं नाही. मी एक चॅलेंज करतो आपल्याला, आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की तुम्ही केजमध्ये सगळ्या केज मतदारसंघातल्या कुणालाही विचारा की 30 वर्षामध्ये एखादं काम तुम्ही दाखवा की जे काम प्रामुख्यानं ह्या ठिकाणी उल्लेख केला जाईल की विकासात्मक एखादं काम केलं जाईल, केलेलं आहे हे दाखवा. 2.5 वर्षे काळ आपलं सन्माननीय आमदाराला भेटला होता साठे साहेबाला, त्या काळातले कामं त्याचं श्रेयसुद्धा आज तेच आमदार घेत आहे. याचं ही निवडणूक कशावरती होईल नेमकी आता? हे निवडणूक होणार उद्योगधंदा केज शहरामध्ये, केज तालुक्यामध्ये, केज आंबेजोगाई तालुक्यात विकासाचे मुद्दे असतील. आणि ह्या ठिकाणी काम करत असताना साठे साहेबाचं जे एक विजन आहे की एक स्वप्नातला केज मतदारसंघ घडवायचा आहे ते त्यांच्या बोलण्यातून आम्हाला सगळ्यांना जाणवतंय. आणि मी